मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेट परीक्षेचा अभ्यासक्रम सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत मित्रांनो, की सेट परीक्षेचे पेपर किती असतात. दुसरा मुद्दा पाहणार आहोत की नेमके कोणते घटक असणार आहेत या परीक्षेमध्ये. आणि तिसरा मुद्दा असणार आहे की या परीक्षेची तयारी करण्यासाठी कोणत्या पुस्तकांचा वापर करणं उपयोगाचं ठरणार आहे. तर पहिला मुद्दा घेऊया, सेट परीक्षेमध्ये किती पेपर असणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण स्पष्टपणे पाहू शकतो की सेट परीक्षेसाठी एकूण 2 पेपर आहेत, फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपर. आता पाहूया की हे पेपर नेमके कोणत्या पद्धतीने होणार आहे. पहा, एक्झामिनेशन स्कीम म्हणून इथे काय नोटिफिकेशन दिलेली आहे आपल्याला विद्यापीठानं, की ही परीक्षा ऑफलाईन कंडक्ट होणार आहे आणि सर्व प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे. ठीक आहे, हा मुद्दा क्लिअर आहे. त्यासोबत दुसरी गोष्ट काय सांगितलेली आहे पहा, की दोन्ही पेपर हे सेपरेट सेशन्स मध्ये होणार आहेत. म्हणजे पहिला पेपर होणार आणि त्यानंतर दुसरा पेपर होणार. परंतु हे सेशन्स कसे असणार आहेत, विदाउट ब्रेक असणार आहेत. म्हणजे आपल्याला सलग दोन्ही पेपर द्यायचे आहेत. चला आता पाहूया की पेपर नेमके कोणत्या स्वरूपात आहेत. पहा, पहिला जो पेपर असणार आहे आपला, या पहिल्या पेपरमध्ये एकूण 50 प्रश्न असतील आणि सर्व प्रश्न हे आपल्याला सोडवणं अनिवार्य असेल. या 50 प्रश्नातील प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतील. असे एकूण 100 मार्कांचा पहिला पेपर असेल. हा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला 1 तास वेळ दिलेला आहे. ठीक आहे. तर दुसरा जो पेपर आहे, हा दुसरा पेपर, या दुसऱ्या पेपरमध्ये 100 प्रश्न असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क, असे दुसऱ्या पेपरला एकूण 200 मार्क असणार आहेत. ठीक आहे. आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी 2 तासांचा कालावधी दिलेला आहे मित्रांनो. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की पहिला पेपर आणि दुसरा पेपर काय आहे. तर पहिला पेपर जो असणार आहे आपला, हा जनरल असणार आहे. म्हणजे सर्व विषयांसाठी सारख्याच गोष्टी किंवा सारखेच घटक असणार आहेत. परंतु दुसरा जो पेपर आहे, हा प्रत्येकासाठी स्पेशल असणार आहे. स्पेशल इन द सेन्स की ज्या विषयाचा असणार आहे त्या विषयाशी संबंधितच याच्यामध्ये प्रश्न असणार आहेत. म्हणजे कसं, जर एखादा विद्यार्थी शिक्षणशास्त्र या विषयाचा दुसरा पेपर देत असेल, तर मग त्याच्या या दुसऱ्या पेपरमध्ये 100 प्रश्न हे शिक्षणशास्त्र विषयाशी संबंधित असतील. जर कोणी दुसरा पेपर हा इंग्लिश विषयाचा देणार असेल, ठीक आहे, तर त्याला 100ला 100 प्रश्न हे इंग्लिश विषयाचे असतील. या पद्धतीने पेपर पहिला आणि दुसरा असेल. ठीक आहे. चला तर आपण पाहूया पहिला जो पेपर आहे, ज्याच्यामध्ये सर्वांना सारखे घटक आणि सारखे प्रश्न राहणार आहेत, त्याच्यामध्ये नेमके कोणते घटक आहेत. तर पहा, पहिला घटक आहे टीचिंग ऍप्टिट्यूड, अध्यापन अभियोग्यता. दुसरा आहे रिसर्च ऍप्टिट्यूड, संशोधन अभियोग्यता. तिसरा आहे कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे उतार्याचे आकलन. चौथा घटक आहे संप्रेषण, कम्युनिकेशन. पाचवा घटक आहे मॅथमॅटिकल रिझनिंग, गणितीय आकडेवारी असणारे आपल्याला या ठिकाणी उदाहरणं सोडवावे लागतील. सहावा घटक आहे लॉजिकल रिझनिंग, बुद्धिमत्तेशी संबंधित प्रश्न असतील. सातवा घटक आहे डेटा इंटरप्रिटेशन, या ठिकाणी आपल्याला तक्त्याच्या रूपात दिलेल्या माहितीवर आधारित प्रश्नांची उत्तरं शोधायची. आठवा घटक आहे ICT, म्हणजेच कम्प्युटरशी संबंधित. नववा घटक आहे लोक विकास आणि पर्यावरण. 10वा घटक आहे शेवटचा उच्च शिक्षण प्रणाली. ठीक आहे. तर या 10 घटकामध्ये पहिला पेपर विभागलेला आहे. इथं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो, प्रत्येक घटकावर आपल्याला 5-5 प्रश्न असणार आहे. यातील कोणत्याही घटकावर कमी किंवा जास्त प्रश्न असणार नाहीत, तर प्रत्येक घटकावर 5-5 प्रश्न असणार आहेत. याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो, एकूण घटक 10 आहेत, त्यामुळे एकूण प्रश्न किती होतील, 5-10 50 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, बरोबर 100 मार्कांचा हा पहिला पेपर आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक घटकाला समान भारांश दिलेला आहे. चला आपण थोडक्यात जाणून घेऊया प्रत्येक घटकातील उपघटक. पहा, टीचिंग ऍप्टिट्यूड मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, टीचिंग ही कॉन्सेप्ट आपल्याला कळाली पाहिजे. त्यानंतर जे अध्ययन करते आहेत विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये कळावीत. अध्ययन अध्यापनावर परिणाम करणारे घटक समजावेत. अध्यापनाच्या विविध पद्धती माहीत असाव्यात. त्यानंतर अध्ययन अध्यापन प्रक्रिया चालण्यासाठी जी काही सिस्टीम आहे सपोर्ट करणारी,
त्या गोष्टी आपल्याला माहिती असाव्यात आणि आपण मूल्यमापन कशा पद्धतीने करतो हे आपल्याला माहित असायला पाहिजे. या सर्व बाबी पहिल्या घटकामध्ये आल्या. दुसऱ्या घटकामध्ये काय आहे तर रिसर्च ऍप्टिट्यूड, संशोधनाशी संबंधित बाबी आहे. यामध्ये आपल्याला रिसर्च म्हणजे काय माहित असावं, संशोधनाच्या विविध पद्धती, संशोधनाच्या पायऱ्या, प्रबंध कसा लिहितात, संशोधनामध्ये वेगवेगळे आयसीटीचे टूल्स कोणते आहेत आणि संशोधनाचे नीती तत्व कोणते आहेत, या सर्व बाबी आपण दुसऱ्या घटकामध्ये अभ्यासणं आवश्यक आहे. तिसरा घटक जो की सर्वांच्या ओळखीचा आणि सोपा आहे तो म्हणजे उतारा. एक उतारा दिला जाईल, त्यावर 5 प्रश्न असतील आणि त्या उताराच्या मदतीने आपल्याला 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. ठीक आहे. चौथा घटक आहे मित्रांनो कम्युनिकेशन, त्यालाच आपण मराठीमध्ये संप्रेषण असं म्हणतो. यामध्ये आपल्याला संप्रेषण ही संकल्पना समजून घ्यायची आहे. परिणामकारक संप्रेषण कशाला म्हणायचं, कसं करायचं, संप्रेषणातील अडथळे कोणते, जनसंपर्काची संप्रेषण माध्यम कोणते, या गोष्टी आपल्याला चौथ्या घटकामध्ये अभ्यासणं आवश्यक आहे. पाचव्या घटकामध्ये काय आहे तर गणितीय व तार्किक अभियोग्यता, म्हणजे या ठिकाणी आपल्याला गणित येणार आहे. मग त्यामध्ये काय असू शकतं पहा, नंबर सिरीज, संख्या मालिका, अक्षर मालिका, कुटप्रश्न, नातेसंबंध, या गोष्टी इथं असणार आहेत. त्याबरोबरच काळ आणि अंतराशी संबंधित गणित असतील, पर्सेंटेज असेल, नफा तोटा असेल, व्याज असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या की गणितामध्ये अंतर्भाव होतो त्या सर्वावर आधारित उदाहरणं इथं असतील. त्यानंतर 6वा घटक आहे आपला तर्कसंगत युक्तिवाद. याच्यामध्ये आपल्याला बरेचसे उपघटक दिसत आहेत आणि या सर्वांवर आपल्याला 5 प्रश्न येणार आहेत. ठीक आहे. पहा याच्यामध्ये काय दिलेलं आपल्याला, ओळखीचा मुद्दा, व्हेन आकृत्या दिसत आहेत, भारतीय तर्क पद्धती दिसत आहे, प्रमाणाचे वेगवेगळे प्रकार आहेत, अनुमानाचे प्रकार आहेत. त्यानंतर दिलेल्या युक्तिवादातून योग्य तो युक्तिवाद ओळखायचा. अशा उपघटकांची तयारी आपल्याला लॉजिकल रिझनिंग या घटकामध्ये करायची आहे. 7वा घटक आहे मित्रांनो डेटा इंटरप्रिटेशन, म्हणजे माहितीचे विश्लेषण. इथं काय केलं जातं पहा, आपल्याला एखाद्या आलेखाच्या स्वरूपामध्ये स्तंभालेख असू शकतो, जोडालेख असू शकतो, वृत्तालेख असू शकतो, माहिती दिली जाते आणि या माहितीच्या आधारावर आकडेवारीवर काही प्रश्न विचारले जातात. काही वेळेस काय केलं जातं की वृत्त आलेख दिला जातो, याच्यामध्ये इतके टक्के ही माहिती आहे, एवढे टक्के ही माहिती आहे आणि त्याच्यावर काही प्रश्न विचारले जातात. इथे आकडेवारी करून आपल्याला ते प्रश्न सोडवायचे असतात. त्याला म्हणायचं डेटा इंटरप्रिटेशन किंवा माहितीचे विश्लेषण. 8वा घटक आहे मित्रांनो माहिती संप्रेषण व तंत्रज्ञान, आयसीटी. हा अतिशय सोपा आणि सरळ घटक आहे, आपल्याला मार्क देऊन जाणार. याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की आयसीटी संबंधित असणारे ऍब्रिव्हेशन्स म्हणजे संक्षिप्त रूप समजून घ्यायचे आहे. ठीक आहे. जसं की समजा सीपीयू हे संक्षिप्त रूप आहे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, ते आपण लक्षात घ्यायचे. असे काय करायचंय आपल्याला की बेसिक इंटरनेट विषयी असणाऱ्या बाबी समजून घ्यायच्यात. त्यानंतर उच्च शिक्षणातील वेगवेगळे जे काही इनिशिएटिव्ह आहेत, जसं की स्वयं प्लॅटफॉर्म आहे, या इनिशिएटिव्हची माहिती आपल्याला ठेवायची आणि आयसीटीचा शिक्षणामध्ये कसा उपयोग होतो हा मुद्दा पण इथं आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. हा लास्ट बट वन या ठिकाणी मुद्दा येतो, तो आहे लोक विकास व पर्यावरण. इथे सुद्धा बरेचसे आपल्याला उपघटक दिसत असतील. याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, पर्यावरण आणि याची जोड लावायची आहे शिक्षणाशी आणि त्या माध्यमातून आपल्याला हा घटक अभ्यासायचा आहे. याच्यामध्ये बरेचसे नियम वगैरे आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. जेव्हा आपण सविस्तरपणे या घटकांची तयारी करू तेव्हा या प्रत्येक उपघटकाला आपण व्यवस्थित अभ्यासूया. ठीक आहे. आता आपण केवळ ओझरती माहिती पाहत आहोत प्रत्येक घटकाची. शेवटचा घटक आहे मित्रांनो हायर एज्युकेशन म्हणजे उच्च शिक्षण प्रणाली. सेट असो किंवा नेट असो, ह्या दोन्ही परीक्षा काय आहेत, उच्च शिक्षणामध्ये अध्यापन करण्यासाठीच्या पात्रता आहेत. म्हणून आपल्याला प्रायमरी किंवा माध्यमिक विषयी काही विचारलं जाणार नाही, तर उच्च शिक्षणाविषयीची माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो ही झाली थोडक्यात आढावा घेणारी 10 घटकांची माहिती. आता आपण पाहूया या 10 घटकांची तयारी करण्यासाठी कोणते पुस्तक वापरणं योग्य ठरेल किंवा जास्त फायद्याचं ठरेल. पहा एक पुस्तक या ठिकाणी तुम्हाला दिसतं, के सागर पब्लिकेशनचं डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांनी लिहिलेलं. हे पुस्तक प्रत्येक तयारी करणाऱ्याकडे असणं आवश्यकच आहे
असं माझं मत आहे. कारण या पुस्तकाच्या आधारे आपण निश्चितपणे पहिल्या पेपरची अगदी यशस्वीरित्या तयारी करू शकतो. ठीक आहे. क्षीरसागर पब्लिकेशन आहे आणि डॉक्टर शशिकांत अन्नदाते सर हे या पुस्तकाचे लेखक आहेत. दुसरं पुस्तक आहे हिंदी किंवा इंग्लिश भाषेमध्ये असणारं, नेटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिशय उपयोगी ठरणारं पुस्तक आहे. ते म्हणजे पियर्सन पब्लिकेशनचं आणि के.एस. मदान या लेखकांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. या पुस्तकाचा सुद्धा आपण सेटच्या तयारीसाठी उपयोग करू शकतो. जर ही दोन्ही पुस्तकं आपण वापरली तर निश्चितपणे पहिल्या पेपरची आपण खूप चांगली तयारी करू शकतो आणि आपला स्कोअर हा 40च्या वर निश्चितपणे राहू शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली ही माहिती आहे 3 मुद्द्यांच्या आधारे. आपल्याला सेट परीक्षेमध्ये पेपर किती असणार आहेत, तर उत्तर मिळालं 2. त्यानंतर एकूण युनिट्स घटक किती असणार आहेत आपल्या या पेपरमध्ये, पेपर 1 मध्ये, तर ते आहेत 10 घटक. आणि पुस्तकं कोणती आपण वापरली पाहिजे, रेफरन्स कोणते वापरले पाहिजे, तर हे 2 उत्तम रेफरन्स मी या ठिकाणी सुचवले आहेत. यासोबत तुम्ही इतर पुस्तकं सुद्धा वापरू शकता. जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, उपयोगाचा वाटला असेल, तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला हिट करायला विसरू नका, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि आपण यशाच्या मार्गावर एक एक पाऊल पुढे टाकत जाऊ. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.